नमस्कार, माऊलीस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज पाहणार आहोत सुकं चिकन. त्यासाठी इथे मी 4 ते 5 कांदे बारीक चिरून घेतलेले, 2 टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे 4 मिरच्या, कोथिंबीर, आल्याचा तुकडा हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी पावडर, गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, हा घरातला मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, आणि इथे मी चिकन घेतलेलं आहे. त्याला हळद लावून घेतलेलं आहे धुताना. तरी पण मी इथे परत हळद लावून घेणार आहे. त्याचबरोबर आता आपण कढई ठेवणार आहोत. कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे 3 पळी तेल टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला परतणार आहोत. बघा आपला कांदा गुलाबी झालेला आहे, पाहू शकता. आता आपण ह्याच्यात मी मागाशी कढीपत्ता सांगितला नव्हता, बघा तुम्ही कढीपत्त्याचे पाने इथे टाकत आहे. त्याचबरोबर आता आपण टॅमॅटोसुद्धा इथे टाकून घेणार आहोत. तरी आपल्याला टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण टॅमॅटो मऊ झाला की मग आपण मसाले टाकणार आहोत. पाहू शकता आपला कांदा बरोबर आपला टॅमॅटोसुद्धा मऊ शिजलेला आहे. आता आपण हिरवं वाटण जे आलं कोथिंबीर आणि मिरची हे वाटण झालेलं आहे. त्याचबरोबर ते आपण ॲड करत आहोत. तेही छान परतून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण बाकीचे मसालेसुद्धा इथे ॲड करून घेणार आहोत. काश्मीरी लाल पावडर, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, त्याचबरोबर आपण आपल्या घरातला जो घरगुती मसाला आहे, साठवणीचा मसाला, तोही इथे ॲड करत आहोत. त्याचबरोबर आपण इथे हळदसुद्धा ॲड करत आहोत. ते पण आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपण याच्यात चिकन ॲड करणार आहोत. आपण सुद्धा इथे टाकून घेणार आहोत. आता आपण चिकन हे असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मीठ पण आपण लागलीच ॲड करून घेणार आहोत. आपण मग अशी जे कोथिंबीर, आलं आणि मिरची वाटलेली त्याचं थोडंसं पाणी आपण इथे ॲड करणार आहोत. ह्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत. आपण एक्स्ट्रा पाणी ॲड करणार नाही आहोत. पाणी घातलेलं होतं आपण, त्याच्याहून थोडंसं पाणी ह्याच्यात हे झालेलं आहे. तर आपण ह्याच पाण्यामध्ये आपण हे चिकन सगळं शिजवून घेणार आहोत. आता मी झाकण अशा प्रकारे उकडी ठेवून हे फास्ट गॅसवर 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. हे पहा, फास्ट गॅसवरती आपण हे शिजवलेलं आहे. आता आपण 5 ते 10 मिनटं याला
बारीक गॅसवर शिजवणार आहोत. तर चिकन शिजलेलं आहे, पाहू शकता. आणि जास्त पाणी सोडलेलं नाही आहे, कारण चिकनचं पाणीसुद्धा त्याला सुटलेलं आहे. आपण जे पाणी ॲड केलेलं त्याच पाण्यामध्ये आपण शिजवलेलं आहे. अशा प्रकारे अजून आपल्याला थोडंसं अजून शिजवावं लागेल. आणि छान तरीसुद्धा सुटलेली आहे, पाहू शकता. बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीत. वाटप पण वाटलेलं नाही आहे, फक्त आपण हे हिरवं वाटण म्हणतो ना, ते वाटलेलं आहे. आता आपण ह्याला बारीक गॅसवरती, आता मंद आचेवरती आपण शिजवणार आहोत. 5 मिनटं, आपल्याला 5 ते 10 मिनटं अजून शिजवून घ्यावं लागेल, कारण थोडंसं चिकन आपलं कच्चं आहे. परत आपण झाकण ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनटं आपण मंद आचेवरती शिजवून घेत आहोत. आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे, तयारसुद्धा झालेलं आहे. ह्याचबरोबर आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, पाहू शकता. आपण छानपैकी शिजलेलं आहे चिकन. मस्त तरीसुद्धा छान तरी आलेली आहे. झटपट होणारं चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढणार आहोत. वरून आपण थोडीशी कोथिंबीर सोडत आहोत. सुकं चिकन इथे तयार झालेलं आहे. मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व छान छान कमेंट करा. व जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.